शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी मनापासून वाट पाहत होतो, परंतु तो हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता. तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. महाराष्ट्र शासनाने आता जाहीर केलेला आहे की आम्ही लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील वितरित होणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. शेतकरी मित्रांनो, आता लवकरच या योजनेचे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 9व्या हप्त्याबरोबर त्यांचा नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोबतच 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच सर्व शेतकऱ्यांना ही खुशखबर मिळणार आहे की त्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा झाले. तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस शेतकरी ही अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु आता शेतकरी मित्रांनो चिंता करायची नाही आणि थेट आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट 6,000 रुपये जमा होणार आहेत. डीबीटीच्या मार्फत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. आपण मात्र फक्त 2,000 रुपयाची वाट पाहत होतो, परंतु आपल्याला अगदी 4,000 रुपये बोनस सारखे आलेले आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हे सोबतच जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अगदी हसू दिसत आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं, महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ पाहिजे असतो आणि तो आता डायरेक्ट लाभ त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे शेतकरी आता अगदी आनंदाने नाचू लागलेले आहेत असं दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या या हप्त्याची वाट पाहत होतो. तो हप्ता अगदी रखडलेला होता. त्याच्यामुळेच महाराष्ट्र शासनाने असा मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या टायमाला नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, त्या टायमाला अद्याप 9वाही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत. ही योजना मात्र बंद पडलेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, असं काही नाही, फक्त अफवा पसरल्या जात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अफवावर लक्ष देऊ नका. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेले आहे की जोपर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत या योजनेला कोणी धक्का लावणार नाही, बंद पाडू शकणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका. जोपर्यंत बीजेपी सरकार आहे तोपर्यंत या योजनेला कोणी धक्का लावणार नाही. त्याचमुळे आता 9वा हप्ता रखडला असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं केंद्रात देखील सरकार असल्यामुळे त्यांनी आता पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा देखील विस्तार करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांना सांगून त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे की आमच्याकडून 9वा हप्ता रखडला, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही हप्ते सोबत टाकत आहोत. तुम्ही देखील तुमचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा वितरित करा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होती ती दूर होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बैठक देखील केलेली आहे त्यांनी आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 6,000 ही रक्कम कमी नाही, कारण की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते 9वा आणि 10वा देखील जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचा हप्ता हा 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर अगदी 20-22 दिवसाच्या फरकावर लगेच कसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल? तर शेतकरी मित्रांनो, तेच तो खरा ट्विस्ट आहे. महाराष्ट्र शासन हे अगदी होतकरू शासन आहे, कारण की बीजेपी सरकार हे केंद्रामध्ये बी आहे आणि महाराष्ट्रामध्ये बी आहे. त्याच्यामुळे हे एक दुसऱ्याच ऐकत असतात आणि जास्त दिवस हप्ता रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला आता कन्व्हिन्स केलेला आहे आणि हप्ता वितरित करायला लावलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरच महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन हे या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी तारीख देखील जाहीर केली आहे. संभाव्य तारीख देखील त्यांनी सांगितलेली आहे. ती तारीख देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जिल्हे देखील पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले पैसे येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि कोणते शेतकरी या योजनेपासून वगळले जाणार आहेत, हे सर्व काही आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवस शेतकरी हे अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु त्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता. त्याच्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतलेला आहे, कारण की 2 हप्ते हे सोबत कधी जमा झालेले नाहीत. नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले, परंतु 2 हप्ते सोबत कधीच जमा झाले नाहीत. परंतु हा महाराष्ट्र शासनाने इतिहास घडवणार आहेत आणि 2 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 20 दिवसाच्या फरकावर पीएम किसान योजनेचा हप्ता कधीच आला नाही. आजपर्यंत पीएम किसान योजनेचे 23 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, परंतु आजपर्यंत 20 दिवसाच्या फरकावर कधीच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. या योजनेच्या हप्त्याचं लिमिट असतं 2 महिन्याच्या नंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो. कारण की शेतकऱ्याला 500 रुपये महिना प्रतिमाह असे पैसे हे शासन देत असतं. त्याच्यामुळे 2 महिन्याच्या फरकावर या योजनेचे पैसे जमा होत असतात. परंतु यावेळेस अगदी 20 दिवसाच्या फरकावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता अगदी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाने देखील आणि केंद्र शासनाने देखील हा अगदी धाडसी निर्णय घेतलेला आहे, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस या योजनेसंदर्भात अफवा देखील पाहायला मिळत होत्या, परंतु आपण अफवावर लक्ष द्यायचं नसतं. कारण की शेतकरी मित्रांनो, हे सरकार हे
बीजेपी सरकार आहे, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो या योजनेमधून कोणत्याही शेतकऱ्यांना वगळलं जाणार नाही, परंतु त्यांनी अटी देखील आता लागू केलेल्या आहेत. त्या अटी अत्यंत जाचक आहेत. जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जर शेतकरी या अटी पूर्ण करीत नसले तर या योजनेचा लाभ त्यांना देऊ नका. जे शेतकरी या अटी पूर्ण करतील अशाच शेतकऱ्यांना मात्र लाभ द्या. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही फक्त अटी पूर्ण करण्यासाठी या योजनेपासून वंचित राहू नका. या अटीचा तुम्ही पुरेपूर पालन करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्या. कारण की शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये ही रक्कम कमी नसते. शेतकरी मित्रांनो, मुख्य कारण जर तुम्हाला सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचं एवढ्या दिवस कारण म्हणजेच की या अटी आणि शेतकऱ्यांनी या योजनेचं कटिबद्ध पालन न केल्यामुळे असे दिवस आता शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात अनेक अटी देखील महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या आहेत आणि त्या अटी जर शेतकरी पूर्ण करत नसतील तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण अटी पाहूयात. या अटी आहेत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे की आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता असे हप्ते जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तरच येणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही निश्चित राहा, तुम्हाला हे हप्ते मिळून जातील. कारण की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे असे शेतकरी मात्र यावेळेस पात्र ठरणार आहेत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही अगदी काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत अशी देखील घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र पैसे मिळणार आहेत, बाकी शेतकऱ्यांना मात्र पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्ही या योजनेची वाटही पाहू नका आणि ई-केवायसी करायला विसरू नका. जर तुम्ही ई-केवायसी नाहीच केली तर तुम्ही फक्त वाटच बघत राहाल, मात्र पैसे जमा होणार नाहीत तुमच्या खात्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करणं सुरू आहे. लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करा आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याची अगदी मनापासून लाभ घ्या आणि 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तरच जर तुम्ही ई-केवायसी केली तर. जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची फार्मर आयडी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. तुम्ही लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका. कारण की फार्मर आयडी ही आपल्या 7/12शी जोडलेली असते, 7/12शी लिंक केलेली असते आणि 7/12ला लिंक केली असल्यामुळे शेतकरी आहेत असं महाराष्ट्र शासनाला किंवा केंद्र शासनाला समजतं आणि थेट तुमच्या खात्यामध्ये ते पैसे वितरित करतात. जर तुमची फार्मर आयडी नसेलच तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वगळलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आताच नाही, या हप्त्यापासूनच नाही, मात्र भविष्यातील हप्ते सुद्धा तुम्हाला येणार नाहीत, हे तुम्ही तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेपासून वंचित राहू नका. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आणखी एक जाचक अट आहे. ती अट जरी तुम्ही पूर्ण केली तरी देखील तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ती अट आहे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे मात्र तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला थेट डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, हे मात्र सत्य आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील लवकरात लवकर बँकेकडे धाव घ्या आणि या तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नसाल तर तुम्हाला मात्र पैसे मिळणार नाहीत, हेही तुम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. तर शेतकरी बांधवांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.